माझं बाळ काहीच खात नाही. माझं मूल जेवायला बसतं, 1-2 घास खातं आणि म्हणतं माझं पोट भरलंय. भाजी नको, चपाती नको, डाळ नको, भात नको, त्याला काहीच नको असतं. किती वेगवेगळे व्हरायटीचे पदार्थ मी करून दिले तरी त्याला ते नको असतात. फक्त चहा, बिस्किट, गोळ्या, चॉकलेट म्हटलं की बाळ माझं तयार होतं. तुमच्या मुलाच्या बाबतीत पण असंच आहे का? असं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण तुमचं मूल हट्टी आहे हे समजण्याआधी ही 5 कारणं तर याला कारणीभूत नाहीयेत ना, हे नक्की तपासून बघा. 5वं कारण खूप महत्वाचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. पहिलं कारण अगदी सोपं आहे पण अतिशय महत्वाचं आहे. तुमच्या मुलाला खरंच भूक लागली आहे का? हे नक्की तपासून बघा. जर बाळ सतत काही ना काहीतरी खाते, एकदा ज्यूस, एकदा बिस्किट, एकदा चॉकलेट किंवा अधेमध्ये काहीतरी काहीतरी त्याचं चालू आहे, मग मील टाइमला भूक कशी लागणार? लक्षात ठेवा, मील टाइमला प्रॉपर फूडच गेलं पाहिजे आणि ते प्रॉपर फूड जाण्यासाठी अननेसेसरी स्नॅक्स अधेमध्ये देणं हे अवॉइड केलंच पाहिजे. तुम्हाला पण सतत सतत खायला दिलं तर भूक लागेल का? मग या तुमच्या छोट्या बाळाला तर कशी लागेल? त्यामुळे लक्षात ठेवा, अननेसेसरी स्नॅक्स अवॉइड करा आणि मुलांना जेवणाच्या वेळी भूक लागल्यानंतरच त्यांना खायला द्या. यासाठी तुम्हाला मुलांचे भुकेचे क्यूज किंवा त्यांचं पोट कधी भरतं हे माहीत असायला पाहिजे. त्यामुळे पहिलं कारण, तुमच्या मुलाला भूक लागली आहे का हे पहिल्यांदा चेक करून बघा. दुसरं कारण ते म्हणजे जेवणाची वेळ म्हणजे एखादं रणसंग्रामच चालू आहे असं काही घरामध्ये असतं. म्हणजे हे पटकन खा, अजून एक घास खा, अजून एक घास नाही खाल्ला तर फोन बंद करीन ना, नाहीतर पप्पांना सांगेन, आजीला सांगेन, असं कितीतरी आपण मुलांना सांगत असतो. आणि ह्यामुळे काय होतं माहितीये, त्यांच्या मनामध्ये एक छोट्या प्रकारचा स्ट्रेस निर्माण होतो. आणि आपल्या सगळ्यांनाच माहितीये, स्ट्रेस पासून लांब पळण्याचीच आपली टेंडन्सी आहे. कारण कोणत्याही स्ट्रेस पासून बचाव करण्यासाठी आपल्याकडे 2च ऑप्शन्स असतात, एक म्हणजे फाईट किंवा फ्लाईट. मुलं छोटी आहेत, त्यांना फाईट नाही करता येते, त्यामुळे ते काय करतात, फ्लाईट. म्हणजे त्यांना ह्या जेवणापासून लांब पळायचं असतं. त्यामुळे सतत आपण त्यांच्यावरती दबाव टाकूनच जेवायला घालतोय का हे एकदा चेक करून बघा. मग तुम्ही म्हणाल, त्याशिवाय तर आमची मुलं काही खातच नाही, किती प्रेमाने बोललं तरी खातच नाही. असं बिलकुल नाहीये. तुम्ही त्यांच्या भुकेचे आणि त्यांचं पोट कधी भरतं ह्याचे क्यूज असतात. मुलांना डायरेक्टली सांगता येत नाही, पण त्याचे क्यूज असतात आणि ते तुम्ही शिकले पाहिजेत. तुम्हाला ह्या क्यूज शिकायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्याविषयी मी एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेन. आता बघा, ॲज अ पेरेंट हेल्दी डाएट ऑफर करणं हे आपलं काम आहे. जंक फूड पासून त्यांना दूर ठेवणं हे आपलं काम आहे. परंतु किती खायचं हे त्यांना डिसाईड करू दे. तिसरं, मुलांना काय आवडतं माहितीये? मुलांना व्हरायटी आवडते. आता तुम्ही म्हणाल, आम्ही एवढे बिझी असतो, आम्हाला कुठे वेळ आहे, आम्ही कुठे वेगवेगळे पदार्थ करून देणार. पण रोज तेच 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 पदार्थ तुम्ही सारखं सारखं मुलांना दिलं ना तर त्यांना बोर होतं. मग आपण तर बिझी आहे आणि मुलांना तर व्हरायटी पाहिजे, मग आपण काय करणार? मुलांना व्हरायटी पाहिजे आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही की मुलांना प्रत्येक वेळी काहीतरी वेगळे वेगळे इंस्टाग्रामवरती येणारे वेगवेगळे पदार्थच करून दिले पाहिजे, असं बिलकुल नाही. तुम्ही तीच चपाती द्या, त्याला एक वेगळा आकार करून द्या, त्यांना काहीतरी वेगळी स्टोरी सांगा, मुलं लगेच खायला लागतील. नॉर्मल बटाट्याची भाजी आवडत नाहीये, आलू पराठा बनवून द्या. बीट खात नाही, बीटचा पराठा बनवून द्या. असं वेगवेगळं व्हरायटी तुम्ही करून द्या, मुलं नक्की खातील. म्हणजेच मुलांना व्हरायटी आवडते आणि व्हरायटी देणं हे तुमचं काम. चौथं कारण म्हणजे स्क्रीन एक्सपोजर. खूपदा पेरेंट्स मोबाईल लावतात किंवा टीव्ही लावतात आणि मुलांना त्याच्या समोर बसून खायला लावतात. हो, अगदी सुरुवातीच्या पिरियडमध्ये मुलं भरपूर खातात, टीव्ही समोर असेल, स्क्रीन समोर असेल, पण नंतर आपल्याला सतत सांगायला लागतं, हे बंद करणार नाही तर सगळं खा, नाही तर बंद होईल बघ. पण ह्यामुळे काय होतं माहितीये, मुलांच्या शरीरामध्ये ते वेगवेगळे हॉर्मोन्स, ते वेगवेगळे एन्झाईम्स, ज्याच्यामुळे ह्या अन्नाचं पचन होणार आहे आणि हे अन्न मुलांच्या शरीराला लागणार आहे. त्यामुळे मुलांची ग्रोथ, डेव्हलपमेंट, इम्युनिटी वाढणार आहे. हेच होणार नाही. फक्त ते ताटातलं पूर्ण जेवण त्या बाळांनी खाल्लं म्हणजे चांगलं आहे का? नाही. तर ते अन्न त्याच्या शरीरामध्ये गेलं, त्या अन्नामुळे त्याला ऊर्जा मिळाली आणि त्या अन्नाचं विघटन होऊन बाळाची ग्रोथ झाली, डेव्हलपमेंट झाली, बाळाचा मेंदू चांगला झाला, त्याची प्रतिकार शक्ती वाढली, हे आपल्याला हवंय ना. मग कोणत्याही प्रकारची स्क्रीन ही आपल्याला जेवताना बंदच करायची आहे.
आता खूप सारे पेरेंट्स असे असतात की त्यांना ऑलरेडी मुलांना सवय लागली आहे, मग आता ह्यातून काय करायचंय? याच्यासाठी एक वेगळा स्ट्रक्चर्ड प्रोग्राम मी तयार केलाय आणि तो स्ट्रक्चर्ड प्रोग्राम तुम्हाला हवा असेल किंवा त्यावरती मी व्हिडिओ करावा असं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता खूपदा मुलं मोबाईल किंवा टीव्ही पासून दूर राहू शकतात, हे तेव्हाच होतं जेव्हा पेरेंट्स मोबाईल पासून दूर राहू शकतात. अनेकदा मी पेरेंट्सना काउन्सिल करते की मुलं ही व्हिज्युअल लर्नर्स असतात, जे ते बघतात तेच फॉलो करतात. त्यामुळे तुम्ही स्वतः मोबाईल किंवा स्क्रीन बघू नका. फॅमिली मील टाईम हा एक सेपरेट टाईम असला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये रिस्पॉन्सिव्हली सगळेजण आनंदाने जेवतायत असंच घडलं पाहिजे. तरच त्या अन्नाचा तुमच्या मुलाच्या शरीराला चांगला उपयोग होणार आहे. 5वं महत्त्वाचं कारण काय आहे? तर खूपदा आपल्या मुलाला काही प्रॉब्लेम्स असू शकतात. जसं की त्याच्या तोंडाच्या काही समस्या असू शकतात, दातांच्या काही समस्या असू शकतात किंवा मुलांना कॉन्स्टिपेशन असू शकतं, वारंवार आजारी पडत असतील किंवा मुलांचं वजन वाढत नसेल. यापैकी काहीही गोष्टी असतील तर मात्र लवकरात लवकर तुम्ही ते इव्हॅल्युएट करून त्यानुसार उपचार करायला हवा. तुमची मुलं योग्य प्रकारे आहार घेतील. बोनस टिप, कधीही मूल किती खातं याच्याकडे लक्ष देऊ नका. मूल काय खातं आणि मूल कशा प्रकारे खातं याच्याकडे जास्त लक्ष द्या. आपण आपल्या मुलाला हेल्दी चॉईसेस ऑफर करायच्या. किती खायचं हे मुलाला ठरवू दे. फूड हे रिवॉर्ड किंवा पनिशमेंट नाही झालं पाहिजे. आता मला कमेंटमध्ये सांगा, तुमचं मूल नक्की कोणत्या प्रकारचं आहे? फक्त दूध, फक्त स्नॅक्स, मोबाईल किंवा टीव्ही का काहीच खात नाही? अशाच युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.